कधीकधी आयुष्य तुम्हाला अशा वळणावर आणते जिथे ना तुम्हाला पुढचा मार्ग दिसत असतो ना मागे वळण्याची हिंमत राहते. माणूस विचार करतो की का घडले हे माझ्यासोबत. पण वेळ निघून जातो. एक दिवस जी गोष्ट त्याला जास्त वेदनादायक वाटत होती तीच गोष्ट त्याला महत्त्वाची वाटू लागते. ही एका माणसाची गोष्ट आहे ज्याने सगळे गमावून पण सगळे मिळवले. आणि शेवटी त्याने हेच म्हटलं की जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. आदित्य वय काही फार जास्त नव्हते, तो फक्त 25 वर्षांचा होता. आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी दाढी, डोळ्यात थकवा आणि हृदयात वेदना ज्याला कोणी पाहू शकत नव्हते. तो एक छोट काम करत होता. वीट कारखान्यात मजूर म्हणून काम करायचा. कोणत मोठे स्वप्न नव्हते, फक्त 2 वेळेत जेवण आणि शांत रात्र. पण कोणाला माहीत होते की आयुष्य त्याची परीक्षा घेत होत. आणि ते पण अशी की कित्येक वेळा तुटायचे. आदिनाथच्या आईवडिलांचा काही ठाम पत्ता नव्हता. कोणत्या अवस्थेत हरवले हे सुद्धा आठवत नव्हते. कोणत्या तरी अनाथ आश्रमातून तो लहानाचा मोठा झालेला असतो. वयाच्या 12 वर्षांचा असतानाच तो तेथून निघून गेला. कारण काय होत ते कोणालाच माहीत नव्हते. पण त्यानंतरचे आयुष्य फक्त एका गोष्टीतच गेल, ते म्हणजे रोजचा संघर्ष. कधी हॉटेलमध्ये भांडी घासले, कधी हातगाडीवर सामान विकले. लोकांनी कित्येक वेळा फटकारले, अगदी मारायची वेळ सुद्धा आली होती. पण त्यानं कधी हार नाही स्वीकारली. पण तो आतून मात्र हळूहळू तुटत होता. एक वेळ त्याला वीट भट्टीत काम मिळाले. तेथूनच त्याच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला. तिथे अजून एक कामगार होता, ते म्हणजे रामूकाका. वयाने खूप मोठे पण मनाने एकदम लहान मुलासारखे. त्यांनी आदिनाथला समजावले, बाळा, दुःख कसलेही असो, एक दिवस वेळ नक्की बदलते. जे होत ते चांगल्यासाठीच होत. आदिनाथने हसून मान हलवली, पण मनात काहीच नाही बदलले. एक दिवसाची गोष्ट आहे. वीटभट्टीत अपघात झाला. एक भिंत कोसळली आणि आदित्य त्यातून कसातरी वाचला, पण त्याचे दोन्ही पाय जखमी झाले. महिनाभर अंथरुणावरून उठू शकला नाही. खायला काही नव्हते आणि मदत करण्यासाठी पण कोणी नव्हते. रामू काका ही गावी गेले होते. आयुष्य पुन्हा येऊन तिथेच उभा राहिलं, जिथे सर्व संपल्याच वाटत होते. पण याच अंधारात एक नवीन प्रकाश दिसला. जवळच्या झोपडपट्टीत एक जुना छायाचित्रकार राहत होता. त्याचं नाव होतं दयाराम. त्यांनी आदिनाथची परिस्थिती पाहिली आणि त्याला त्यांच्याकडे बोलावून घेतले आणि म्हणाले, बाळा, तू काय करतोस? आदित्य म्हणाला, आता तर मी काहीही करू शकत नाही. दयारामजी हसले आणि म्हणाले, चल, मी तुला काहीतरी शिकवतो. त्यांनी एक जुना कॅमेरा काढून आदित्यला दिला आणि त्याला फोटोग्राफी शिकवायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर आदिनाथला काहीच समजलं नाही, पण हळूहळू त्याला रंगानी, प्रकाशाने, आयुष्याला सुंदर प्रकारे पाहणे जमू लागले. जसजस त्यांच्या जखमा बऱ्या होऊ लागल्या तसे तसे त्याची नजर खोल होत गेली. तो प्रत्येक चित्रात एक गोष्ट पाहू लागला, एक त्यातील भावना आणि त्याची दिशा. त्याने ठरवले की आता तो जगाला तसेच दावणार जसे तो अनुभवत आहे. वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाली, ती म्हणजे फुटपाथपासून फोकसपर्यंत एका अनाथाची अनोखी दुनिया. मुलाखती झाल्या, पुरस्कार मिळाले, पण त्याच्या चेहऱ्यावर तोच साधा भाव होता. पण एक दिवस त्याला विचारलं गेल की आदिनाथ, जर तो अपघात नसता झाला तर? तो म्हणाला की कदाचित मी आजही विटाच वाहल्या असत्या. त्यामुळे आज मी आत्मविश्वासाने सांगत आहे की जे काही घडते चांगल्यासाठीच घडते. आयुष्यात जे काही घडते, प्रत्येक नुकसान, प्रत्येक अडथळ, प्रत्येक चुकी, ती एक नवीन मार्ग घडवत असते. त्यावेळी आपल्याला वाटते की सर्व संपून गेलं आहे,
पण कालांतराने आपल्याला समजते की तेच नुकसान, तोच अडथळा आपल्याला आपल्या महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन गेले. जर आदिनाथ अपघात झाला नसता आणि त्याचे पाय गंभीर जखमी झाले नसते, तर कदाचित तो कधीच फोटोग्राफर झाला नसता. जर भट्टीची भिंत कोसळली नसती तर कदाचित तो अजून पण त्या भट्टीच्या धुळीतच राहिला असता. त्यामुळे जेव्हा पण आयुष्य तुम्हाला रडवेल, पाडेल किंवा आतून तोडेल, तेव्हा एक वेळ थांबून त्याबद्दल विचार नक्की करा. कदाचित हे सर्व तुमच्या भल्यासाठी होत असावं, कारण आयुष्य नेहमीच सोपे नसते, पण जे काहीही असते ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि पुढे घेऊन जाण्यासाठी घडवत असते. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर कृपया एकदा लाईक करा आणि कमेंट करा. जे घडते चांगल्यासाठीच घडते आणि ही प्रेरणा पसरवण्यासाठी कृपया व्हिडिओ शेअर करा. कदाचित कोणीतरी शेअर करेल, त्यामुळे कोणाच्या तरी तुटलेल्या आशा आज पुन्हा जिवंत होतील.